हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आहे। आज आपण बघणार आहोत साप्ताहिक राशी भविष्य, पण त्याआधी तुमच्याशी थोडं बोलायचं आहे मला की थँक्यू सो मच, तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करताय आणि हा आपला परिवार जो आहे तो वाढत चालला आहे दिवसेंदिवस, याचा मला खरंच खूप आनंद होत आहे। आज आपण बघणार आहोत मेष राशीपासून मीन राशीपर्यंतचं 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबरपर्यंतचं हे साप्ताहिक राशी भविष्य। सुरुवात करण्याआधी काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे, 1176 लिहा आणि एनर्जीसोबत कनेक्ट व्हा। 1176 नसेल लिहायचं तर व्हिडिओला लाईक करा आणि एनर्जीसोबत कनेक्ट व्हा, म्हणजे ते एनर्जी एक्सचेंज सारखं काम करेल। थँक्यू सो मच। सुरुवात करूया। मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असणार आहे। या आठवड्यामध्ये मेष राशीच्या लोकांना घरामध्ये थोडेसे वादविवाद होण्याची शक्यता आहे। घरातलं वातावरण थोडंसं गडूळ होऊ शकतं, तर त्याच्याकडे काळजी घ्या। जाणून बुजून लक्ष द्या की वाद होणार नाहीत, म्हणजे एक हॅपी फॅमिलीचं चित्र तुम्ही स्वतःच निर्माण करू शकाल। थँक्यू सो मच। दुसरं आहे वृषभ रास। वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्यामध्ये भरपूर पैसा येईल, पण मन मात्र दुसऱ्याच कुठल्या तरी गोष्टीमध्ये गुंतलं असेल। एक छोटीशी खंत जी तुम्हाला काही गोष्टी एन्जॉय करू देणार नाही, असं हे कार्ड सांगतं। तिसरं आहे आपली रास मिथुन, म्हणजे जेमिनी। जेमिनी राशीच्या लोकांसाठी पेज ऑफ पेंटाकल्स आले, जे सांगतं की पैसा खूप येईल आणि हा पैसा कसा मॅनेज करायचा ह्याच्याकडे तुमचं लक्ष या आठवड्यामध्ये असणार आहे। इन्व्हेस्टमेंट करू की खर्च करू, पण शक्यतो जास्तीत जास्त जपण्याकडे तुमचा कल असेल, असं हे कार्ड सांगतं। कर्क राशीच्या लोकांसाठी कसं असणार आहे या आठवड्यामध्ये, तुमच्याशी इमोशनली कम्पॅटेबल व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येईल। जर तुमचं लग्न ठरायचं आहे तर तुमच्या आयुष्यात योग्य जोडीदार येईल। जर तुमचं लग्न झालंय तर जोडीदारासोबत काही वाद असतील तर ते संपुष्टात येतील, पण ओव्हरऑल हा आठवडा कपल्ससाठी खूप छान असणार आहे, असे सांगतं। कपल्स व्यतिरिक्त सांगायचं झालं तर पार्टनरशिपमध्ये नवीन बिझनेस सुरू करायचा असेल तर कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा योग्य आहे। पाचवी आपली रास आहे सिंह। सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असणार आहे। अजिबात कुणावर विश्वास ठेवू नका। सिंह राशीच्या लोकांसोबत थोडंसं घातपात होण्याची शक्यता या आठवड्यामध्ये आहे। कोणाच्या तरी शब्दांनी जे आपला समोर नाही पण आपल्या मागणं बोलले गेलेत, त्याच्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होण्याची पण शक्यता या आठवड्यामध्ये आहे। थोडक्यात या कार्डचा टेकअवे काय आहे, कोणावर विश्वास ठेवू नका, ठीक आहे। त्यानंतर आपली आहे 6वी रास कन्या। कन्या राशीच्या लोकांसाठी ह्या आठवड्यामध्ये प्रवासाचे योग आहेत। नोकरीनिमित्त असेल किंवा कुठल्याही निमित्ताने असेल, पण तुम्हाला तुमच्या आप्तसुख्यांपासून दूर जाण्याचे योग हे आहेत, असं हे कार्ड सांगतं। 7वी आपली रास आहे तूळ। तूळ राशीच्या लोकांसाठी आहे पेज ऑफ कप्स। सो काहीतरी गुड न्यूज येणार आहे, ज्या गोष्टीची तुम्ही इतके दिवस वाट बघत होतात, अगदी डोळ्यात प्राण आणून वाट बघत होतात, ती गोष्ट या आठवड्यामध्ये तुमच्यासोबत घडणार आहे। आध्यात्मिक प्रगतीचं सुद्धा हे कार्ड आहे, सो छान कार्ड आलेलं आहे, एन्जॉय। 8वी आपली रास आहे वृश्चिक। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आहे टेम्परन्स। थोडं काय म्हणतात ना, इमोशनल आणि प्रॅक्टिकल लाईफ जे आहे तेचा बॅलन्स करण्याकडेच हा आठवडा जाईल। म्हणजे तुमचे इमोशन्स, ज्याच्यामध्ये इमोशनल टर्ब्युलन्स म्हणतो ना, की खूप जास्त भावनिक गुंतवणूक असेल, असा आठवडा असणार आहे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी। धनु राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे आठवडा आपण बघूया। धनु क्वीन ऑफ पेंटाकल्स आलेला आहे रिव्हर्स पोझिशनमध्ये। सो याचा अर्थ आहे की तुमच्याकडे पैसे जास्तीत जास्त तुमचे खर्च होतील। सेविंग जी काही आहे त्यातून पैसे बाहेर काढून खर्च करण्याची वेळ सुद्धा या आठवड्यामध्ये येऊ शकते, असं हे कार्ड सांगतं। 10 नंबरची आपली रास आहे मकर। मकर राशीच्या लोकांसाठी काय आलेलं आहे। मकर राशीच्या लोकांसाठी तसं बघायला गेलं तर चांगलं पण कार्ड आहे आणि वाईट पण। आर्थिक परिस्थितीशी झुंजणारं एक कपल दाखवलं आहे ना, पण याचा एक असा अर्थ पण असतो की परिस्थिती किती वाईट आली तरी तुमचा जोडीदार तुम्हाला साथ देईल, असं हे कार्ड सांगतं। सो कदाचित आर्थिकदृष्ट्या काही गोष्टींमध्ये तुम्हाला मदतीची गरज लागू शकेल आणि त्यावेळेला तुमची माणसं तुमच्या पाठीशी अगदी सहज उभी राहतील, असं हे कार्ड सांगतंय। 11वी आपली रास आहे कुंभ। कुंभ राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे आठवडा। मनामध्ये ना कुंभ राशीच्या लोकांनी आजपर्यंत खूप काही गोष्टी दाबून ठेवल्या होत्या, ज्या कुणाशी बोलल्या नाहीत, पण हा आठवड्यामध्ये ना तुमच्या मनातल्या गोष्टी कुणासोबत तरी तुम्ही शेअर कराल। कारण बघा, हे ना, हे कप आहे, याच्यावरती झाकण आहे,
पण जेव्हा हे उलट येतं ना तेव्हा याचा एक्झॅक्ट उलटा अर्थ होतो की कपवरचं झाकण पडतं. कपमध्ये काय असतं? इमोशन्स. टॅरोच्या भाषेमध्ये कप्समध्ये खूप सारे इमोशन्स असतात आणि हे कार्ड उलट आलं आहे म्हणजे काय? तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी कुणाशी ना कुणाशी तरी या आठवड्यामध्ये शेअर कराल ज्या इतके दिवस दाबून ठेवलेल्या होता. सो आपली शेवटची रास आहे मीन. सो मीन राशीच्या लोकांसाठी काय आहे शेवटची रास आहे? आपण शेवटचं कार्ड काढूया. मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा असणार आहे खूप सहज, हलका, सोप्पा असा आठवडा असणार. कुठली गोष्ट सिरियसली घेणार नाही. मनमौजी असा एक छान मूड असेल तुमचा. तो छान कार्ड आलेला आहे. एन्जॉय करा. आशा करते की तुम्हाला सगळ्यांना माझं आजचं सेशन आवडलं असेल. सो नेहमीप्रमाणे तुम्ही याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत आपलं चॅनल शेअर करा. थँक्यू सो मच.